आज आपण हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। विषय असा होता की काही दिवसापूर्वी अवैध गर्भलिंग तपासणी रॅकेट एक उघडकीस आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। तर प्रामुख्याने बघायला गेलं तर हे कित्येक वर्ष रॅकेट हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे कार्यरत आहे आणि दरवेळेला ते आरोपींना पकडायचं, त्यांच्यावर कारवाई करायची, परत ते जामिनावर सुटणार आणि परत बाहेर पडणार आणि परत या पद्धतीने ते परत रॅकेट चालवत असतात। तर वास्तविक बघायला गेलं तर अशा पद्धतीनं वारंवार जर काही ह्या पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर आपण प्रामुख्याने कलेक्टरांना एक सुचवलेलं आहे की जे आता दोषी या रॅकेटमध्ये गावलेले आहेत तर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि या रॅकेटला जे बळी पडतात, जे सामान्य नागरिक तिथं तपासणी करण्यासाठी जातात तर त्यांना पण तेवढंच दोषी त्यात ठरवण्यात यावं आणि त्यांच्यावरही मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। तर तसं बघायला गेलं तर प्रशासनानं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच या संदर्भात हा प्रस्ताव तुमचा वरती पाठवण्यात येईल वरिष्ठांकडे आणि लवकरात लवकर या संदर्भातील कारवाईच्या संदर्भात आपण पाठपुरावा करू। योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर प्रतिनिधी समीर सनदी, संपादक श्री प्रकाश दंडघवान। कोल्हापुरात अवैध गर्भलिंग तपासणीचे रॅकेट उघडकीस आले। करवीर तालुक्यातील बालिंगा येथे पोलीस आणि आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर मोठी कारवाई केली आहे। या छाप्यामध्ये एक सोनोग्राफी मशीन, गर्भपातीय औषधे, जेल ऑइल आणि 98 किटी साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणात एक एजंट आणि एक महिला यांना ताब्यात घेण्यात आले असून बोगस डॉक्टर स्वप्नील केरभा पाटील पलायन केला आहे। बालिंगाता करवीर येथील सरस्वती महिपती पार्कमधील एका बंगल्यात हे अवैध केंद्र संचलित होत होते। पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे याबद्दल संदर्भात सूचना मिळाली होती। शाहूवाडी आणि करवीर पोलिसांनी संयुक्तपणे पिछली 4 दिवसांपासून या प्रकरणाची शोध मोहीम सुरू केली होती। सोमवारी दुपारी 1 वाजता एक महिला पोलीस अधिकारी डमी रुग्णाच्या वेशात त्या बंगल्यात पोहोचली। त्याचवेळी एजंट आणि बोगस डॉक्टर तपासणी करत होते। पोलिसांची धाड पडताच पाटील पलायन करून गेला, मात्र दिगंबर मारुती किल्लेदार यांना संपूर्ण साहित्यासह अटक करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूर व योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोषींवर तपासणी करणारे आणि तपासणी करून घेणारे दोन्ही गटांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। ही घटना निष्पाप मुलींच्या जन्माच्या अधिकारावर आघात करणारी असून समाजातील समतोल आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करते, असे समितीने म्हटले आहे। सामाजिक विकृती विरोधात आवाहन। हिंदू जनसंघर्ष समितीने व योद्धा फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अवैध गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताच्या दोषींवर PCPNDT कायदा आणि MOCA कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच मुलगी नको या सामाजिक विकृती विरोधात तात्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे। योद्धा फाउंडेशन व हिंदू जनसंघर्ष समितीच्या प्रमुख उपस्थितांमध्ये अभिजित विलास पाटील, आनंदराव पांडुरंग पवळ, कविराज रविकांत कबुरे, महेश विजयराव पोवार, स्वप्नील पोवार, प्रवीण पोवार, किरण पाटील, यशवंत माने, अनिकेत देसाई, रोहित गायकवाड, प्रकाश काळे आणि विकास माने यांचा समावेश आहे।